नमस्कार. आज आपल्यासोबत अशी एक व्यक्ती आहे जिनं आपलं आयुष्य शिवाजी महाराजांच्या गुणसंकीर्तनामध्ये घालवलेलं आहे. या व्यक्तीचं वय आज 93 वर्षांचं आहे, परंतु तरीही तरुणांच्या उत्साहामध्ये नव्या पिढीपर्यंत शिवरायांचा वारसा नेण्याचं काम ते करत आहेत. या व्यक्तीचं नाव आहे शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे. बाबासाहेब, गोव्याच्या भूमीमध्ये आपलं स्वागत. आपल्या वयामध्ये 300 वर्ष मिळवली जातात, कारण शिवरायांचा सगळा इतिहास आपण जिवंत करत आलेला आहात आणि शिवरायांच्या एकंदर आपल्या पूर्ण आयुष्यभर आपण जे समाजापर्यंत त्यांचं चरित्र पोहोचवलं, तर या सगळ्या प्रवासाबद्दल आपल्याला काय वाटतं? मला हा जो महत् छंद लागला तो मला जसं आठवत आहे तसं माझ्या वयाच्या 5व्या वर्षापासून हा छंद मला लागला. त्यावर काही कळत नव्हतं. हां, ते फार कळत असं नाही आहे, परंतु त्यावेळेला अगदीच राहत नव्हतं. परंतु काही लोकांचं, काही मुलांचं जसं एखाद्या चित्रावरती प्रेम असतं, खेळण्यावरती प्रेम असतं, एखाद्या रंगावरती प्रेम असतं, तसं मला शिवाजी महाराजांच्याबद्दलचा एक विलक्षण ओढा म्हणा, मला चटकच लागली की त्यांचं काही जे असेल तेवढं वाचावं, ते जे असेल ते ते पाहावं, किल्ले पाहावेत, त्याच्यावरची मंदिरं पुण्यामध्ये किंवा पुण्याची बहुतेक बरीच आहेत तर ती पाहावीत. हे एक प्रकारची तो छंद मुद्दाम मला कोणी तो इंजेक्ट केला असं नाही. मला पहिल्यापासून ती आवडच आहे. कोणाला गाण्याची असते, कोणाला पोहण्याची असते, कोणाला खेळण्याची असते, मला इतिहासाची आहे. बरं. सुरुवातीच्या काळामध्ये ग ह खरेंसारखे गुरु आपल्याला लाभले अनेक. नाही, पहिल्यापासून ते जिवंत असेपर्यंत मला ते गुरु लाभले हा खरोखर म्हणजे माझा भाग्ययोग आहे. खरोखर फार मोठी व्यक्ती होती ती. 9 भाषा येत होत्या त्यांना, आणि 9 भाषा येत असलेल्या माणसांनी आपल्या आयुष्यामध्ये लहान मोठी 52 पुस्तकं लिहिली, पण एकाही साहित्य संमेलनाचं त्यांना निमंत्रण आलं नाही. मग अध्यक्षपद तर दूरच आहे. याचं एवढं कौतुक वाटतं की आम्ही किती दुर्लक्ष छान करतो. त्याच्यामध्ये गुरु हेच माझं उदाहरण आहे. पुलंनी आपल्याला असं म्हटलं होतं की आपण ज्या बिकट वाटा निवडल्यात त्यांचे नंतर राजमार्ग झाले. हे सगळं आपला एकंदर प्रवास जर बघितला तर हा सगळा प्रवास याच्यातनं नव्या पिढीला शिवाजी महाराजांचं महत्त्व आपल्यामुळे कळलं. अजूनही अनेक पिढ्या अशा आहेत की ज्यांना शिवाजी महाराजांचं मोठेपण हे शिवशाहिरांमुळे कळलं असं म्हटलं जातं. पण हे सर्वस्वी खरं नाही. मी राजवाड्यांच्या कडेवरती बसलेलो आहे. विका राजवाडे इतिहासाचार्य पांडुरंगराव पिसर्लेकर हे तर मला अक्षरशः वडिलांसारखे होते. त्याचप्रमाणे कितीतरी संशोधक आहेत की ज्यांना मी पाहिलंही पण नाही. माझ्या हातीच ते निघून गेले, परंतु त्यांनी जे लिहून ठेवलं आहे, त्यांनी जे सांगून ठेवलं आहे ते मी वाचलं, त्याचा मी अभ्यास केला. या लोकांचं जे रण आहे ना ते इतकं मोठं आहे की त्यांच्यापुढे मी म्हणजे पर्वतापुढे एखादं ढेकू असावं तसा मी आहे. मी विनय बोलत नाही, खरंच सांगतो की मी अभ्यास केला आहे, खरंही आहे. तो मी केला नाही फारसा म्हणणं हे विनय खोटा विनय होईल, परंतु मी जे काही केलं ते या सगळ्या महर्षींच्या ऋषींच्यापेक्षा काही फार मोठे केलं असं मुळीच नाही. उलट त्यांनी करून ठेवलं म्हणून मला 4 पावलं आधीच पुढे जाता आलं. नाही, पण संशोधन असं प्रांत आहे की त्याच्यामध्ये गांभीर्य आहे आणि आपण हे अगदी रसाळ शैलीमध्ये सर्वसामान्यांना समजेल. राजा शिवछत्रपती ज्याच्या 16 आवृत्त्या निघाल्या, लाखो घरामध्ये ते गेलं. असं म्हणतात की तुळशीचं रोप आणि राजा शिवछत्रपती हे प्रत्येक मराठी माणसाच्या घरामध्ये एक असतंच. त्यामुळे हे जे आहे हे संशोधन रसाळ शैलीतून लोकांपर्यंत पोहोचवणं, याच्या मागची भूमिका काय? त्याचंच आहे की मी पहिल्यांदा हे लोकांना माहीत नसेल किंवा माहीत असून लोकांनी लक्ष दिलं नाही असं मी म्हणेन. चिकित्सक ज्याला आपण म्हणतो की हे काय म्हणतात, ते काय म्हणतात, त्याचं म्हणणं का बरोबर, काय ह्याचं म्हणणं बरोबर, याची चिकित्सा करणं आणि मग ते लिहिणं, हे अशी चरित्र आहेत, खूप आहेत. निर्णय व्यक्तींची आहेत, इतिहास सुद्धा आहे. आणि मी तसा पहिला प्रयत्न केलाही पण. आणि मी 9 असे अध्याय लिहिले किंवा प्रकरणं लिहिली की जी चिकित्सक आहेत, त्याची चर्चा आहे.
कोणाचं म्हणणं बरोबर कोणाचं चूक काय ते मी स्वतः ठरवलं आहे आणि त्याप्रमाणे मी त्यात माझ्या पुस्तकात मी मांडलंही पण. ते पुस्तक रूपाने काही प्रसिद्ध झालं नाही, पण पुण्याच्या एका मासिकामध्ये ते सगळे लेख मी प्रसिद्ध केले आणि मला असं लक्षात आलं की हे कोणीही वाचत नाही आणि जर कोणी वाचणार नसेल तर त्या एवढ्या महान पुरुषाचं चरित्र बघ वाया गेलं असं म्हणावं लागेल. लोकांनी तो वाचलं पाहिजे, लोकांच्या कानावनापर्यंत गेलं पाहिजे. आणि म्हणून मी जे काही लिहिलं होतं तिथे मी थांबलो. 99 मी 10वा अध्याय लिहिला नाही आणि मग मी असं ठरवलं की हे लोकांच्या मनापर्यंत जाण्याकरता काय करावं. त्यांना समजलं पाहिजे, त्यांना उमजलं पाहिजे. मी माझ्या पुस्तकात एका ठिकाणी लिहिलेली पण आहे की जर आमच्या आया बहिणी जर गरोदर असतील तर त्यांच्या गर्भापर्यंत हा इतिहास गेला पाहिजे. मग असं जर जायचं असेल तर तो वृक्ष, चिकित्सक, चर्चा अशा पंडिती पद्धतीने तो जाणार नाही. म्हणून माझ्या पुस्तकात म्हणजे असं धड नाही पांडित्य, धड नाही लालित्य. पण मी शेवटी असं ठरवलं, ते ठरवताना सुद्धा तुम्हाला काय म्हणायचं असेल तर पण जरूर म्हणा, पण मला स्वतःला एक प्रकारचा तो एक जाणीव झाली म्हणा. दृष्टांत वगैरे मी काही शब्द वापरणार नाही, पण मला एकदम अचानक एक दोन जाणीव झाली किंवा भगवद्गीतेचं तत्त्वज्ञान, उपदेशांचं तत्त्वज्ञान, मग ते ज्ञानेश्वरांनी सोपं करून त्यांच्या काळात सांगितलं. मग तसं आपण का करू नये. आपणही पण सोप्या भाषेमध्ये हा जे इतिहास सांगितला तर लोकांना नक्की समजेल, उमजेल आणि माझी शैली जर आवडली तर ते अधिक त्याला प्रतिसाद देतील. आणि मला असा अनुभव आला की लोकांनी फार चांगला प्रतिसाद दिला त्याला. मी अजूनही लोकप्रियता कायम आहे त्याची, अजूनही त्या ग्रंथाची लोकप्रियता कायम आहे. हो, लोकप्रियता कायम आहे. आणि पण त्याचं श्रेय शिवाजी या 3 अक्षरानं आहे. हे मी खरंच विनयाने बोलत नाही. मुळात ते चरित्र असं विलक्षण आहे की त्या चरित्रामध्ये म्हटलं तर चमत्कार आहे, म्हटलं तर जादू आहे, म्हटलं तर ते सत्य तर पूर्ण आहे, आपण कारण आधारपूर्वक लिहितो. पण या सगळ्याचा अर्थ शेवटी असा होतो की भारावून टाकणारं असं ते काहीतरी एक रसायन नक्की आहे की लोकांना, मुलांना, विशेषतः तरुणांना ते भारावून टाकतं. मी ज्यावेळेला इतिहासाच्या गोष्टी सांगतो त्यात म्हणजे वक्तृत्वाचा भाग वगैरे आपण सोडून द्या, पण थांबा जरा आणखीन सांगा असं म्हणतात. त्या असं जेव्हा म्हणतात त्या माझ्या लक्षात येतं की नाही आवडलेलं आहे. त्यांचा स्वतःचा ते खरं का खोटं बघण्याचा चिकित्सक अभ्यास नसतोही, पण हे मला लक्षात आलेलं आहे. पण म्हणून मी काहीही सांगणार नाही, मी सत्यच सांगेन. पण लोकांना आवडते हे त्या चरित्राचा मूलभूत अंगीभूत गुण आहे आणि ते मी बरोबर पकडला. आणि विश्वावर्धनचे चरित्र लिहिलं, लोकांनी त्याला छान प्रतिसाद दिला आहे आणि लोक वाचत आहेत. आपली लेखनशैली तर भरजरी आहे, पण आपलं वक्तृत्व हे संपूर्ण मराठी माणसाच्या घराघरामध्ये पोचलेलं आहे. त्यामुळे हे वक्तृत्व व्याख्यानं जी आपण दिलीत, म्हणजे आपण एसटी बसमधून सुद्धा प्रवास करून व्याख्यानं दिलेली, विधागीचा कधी विचार केला नाही, परदेशामध्ये सुद्धा आपण व्याख्यानं दिलेली आहेत. हा सगळा प्रतिसाद कसा होता? फार चांगला प्रतिसाद होता. म्हणजे आपल्याला बहुतेक खरं वाटणार नाही, पण माझे एक व्याख्यान असं झालेलं आहे की मी 6 तास सतत बोलत होतो एका दिवशी. म्हणजे दुपारी 11:30 सुरुवात केली नागपूरमध्ये आणि त्या दिवशी सुट्टी होती. मी ज्या हॉलमध्ये बोलत होतो तो हॉल तरुणांनी गच्च भरलेला होता. मी सांगितलं होतं आधी किंवा मी थांबेपर्यंत माझं व्याख्यान चालेल. त्या ज्यांना बसणं शक्य नसेल तर त्यांनी शेवटी बसावं आणि मग वाटलं तर त्यांनी जावं, बसावं, काय त्यांच्या राहावं. पण तो लोक बसले आणि 6 तास मी बोलत होतो. म्हणजे बोलण्याची ती एक शक्ती म्हणा ती पण होती, त्यावेळेला होती. तेव्हा मी काही 93 वर्षाचं नव्हतो, आता मी 93 वर्षाचा आहे. पण तो लोकांना ते आवडतं, ही जादू आहे. आणि मला असं वाटतं की आपण त्या जादूचा उपयोग केला नाही. मी एकदा आमच्या इतिहास संशोधक मंडळातल्या एका फार थोर पण वयोवृद्ध अशा म्हणजे माझ्यापेक्षाही त्यावेळेला ते मोठेच होते, प्रश्नच नाही. तर त्याने मी असं म्हणलं, त्याने मला हाच प्रश्न विचारला
म्हणे आम्ही इतके व्याख्यान देतो, आमच्या व्याख्यानाला पदापेक्षा कोणी 16वा येत त्या व्याख्यान ऐकायला, आणि तुमच्या व्याख्यानाला पैसे देऊन जातात, तिकीट लावून येतात, हे काय काय भानगड आहे? म्हटलं भानगड नाही आहे. म्हणलं आपण जे काही केलं तर दादासाहेब, ते आतून कडी लावून केलं. तर मी आतून कडी काढली, उघडलं दार आणि बाहेरून बघलो. आणि त्यामुळे लोकांना ते हवंसं आपलंच वाटायला लागलं. आणि एक सामान्यतः असं असतं ना, मी समजा नेपोलियनचं चरित्र सांगितलं, लोकांना ते कितपत आवडेल मला माहीत नाही, पण तो आवडावा असं त्या चरित्रात नक्की काहीतरी आहे, कारण मी ते वाचलेलं आहे, त्याचाही अभ्यास थोडाफार मी केलेला आहे. पण शिवाजी महाराज आपले आहेत ही जी जाणीव आहे ना, ही फार मोठी आहे. कारण तिथे एक अभिमान आहे. नेपोलियनबद्दल आदर वाटेल, कौतुकही वाटेल, आश्चर्य वाटेल, पण अभिमान वाटायचं काही कारण नाही, कारण तो काही आपल्या देशातला किंवा आपला कोणी पूर्वज नव्हे. म्हणून मला ते पण एक लक्षात आली नाडी लोकांच्या, की लोक इतकं का कौतुक करतायत. तर ते त्याचं कारण नाही की त्याचं आपलेपण आहे. म्हणजे शिवाजी महाराज म्हणजे हा स्वचा प्रचंड आविष्कार, म्हणजे स्वराज्य, स्वातंत्र्य हे त्यामध्ये भरलेलं आहे, त्यामध्ये स्वत्व आहे. आणि म्हणून शिवाजी महाराजांच्या बद्दलचं आपलेपणा वाटतो, कारण ते आपल्या रक्ताचे कोणीतरी होते आणि आहेत, ही जी जाणीव आहे ती फार मोठी आहे. आपण लेखनातून शिवाजी महाराज लोकांपर्यंत पोहोचवलेत, व्याख्यानामधून पोहोचवलेत, आणि जाणता राजा गेली 31 वर्ष त्याचे प्रयोग होत आहेत, आणि त्यावरून अनेक महानाट्य नंतरच्या काळामध्ये निर्माण झाली, वेगवेगळ्या विषयावरती निर्माण झाली. गोव्यामध्ये सुद्धा कृष्णावरती, शंभूराजावरती महानाट्य आली. त्यामुळे हे महानाट्य याच्याकडे वळावं असं का वाटलं? त्याचं कारण असं की एक खरं नाही, मी समोर आम्ही मुंबईला गावाला 1974 साली शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचा 300वा स्मरण दिन म्हणा किंवा कौतुक दिन म्हणा असा आम्ही साजरा केला. आम्ही तो 1.5 महिना करत होतो. 1.5 महिना एक मोठं प्रदर्शन शिवाजी पार्क मैदानावरती, तिथं शिवसृष्टी आम्ही ती उभी केलेली होती, की लोकांनी प्रत्यक्ष पाहावं. हे अमुक गोष्टी ही शिवाजी महाराजांच्या संबंधातलं आहे म्हटलं ना, की आपण 10 पावलं एकदम शिवाजी महाराजांच्या जवळ जातो. व असे का अशा गोष्टी कितीतरी जगात पडलेल्या आहेत, त्या काही किंवा मायाचं आहेत असं नाही, पण ते एक आपल्याकडे असं की हे महाराजांच्या जवळ जाण्याचं जे काही साधन आहे ना, ते दृश्य आहे. म्हणजे नाटक आहे, चित्रपट आहे, प्रदर्शन आहे, पुस्तक आहे, त्या वस्तूंचं जे आपण मांडतो ते एखादं संग्रहालय आहे, म्युझियम आहे. कारण की आपण जवळ जातो, आणि जवळ जाण्यानं हे फार मोलाचं आहे. हे आमच्या आजच्याही लेखकांनी ओळखलं पाहिजे असं मला वाटतं. शिवाजी महाराज एकटेच मोठे झाले काय या देशामध्ये? लाल बहादूर शास्त्रींच्या आम्ही असं वाचलो वर्तमानपत्रातनं, आपण तो संपादक आहात, की वर्तमानपत्रातनं जी माहिती आम्ही वाचली ती अशी की लाल बहादूर शास्त्री मरण पावल्यानंतर त्यांच्या बँकेच्या खात्यामध्ये 100 रुपये रोज नव्हते. हे जे आहे ना, हे फार मोठं आहे. त्याग, निष्ठा, ओतप्रोत पराक्रम करण्याची हौस, आणि त्यामुळे शिवाजी महाराजांचे चरित्र हे लोकांना इतकंच नाही, आपल्या लोकांना ते आवडतंच, पण मी आपल्याला कमीत कमी 10 तरी नावं सांगू शकेन अशी, की जे बाहेरच्या देशातले आहेत, युरोपातले आहेत, काही तर अमेरिकेतले आहेत, आशिया खंडातले काही आहेत, की ज्यांनी शिवाजी महाराजांचं मनापासून कौतुक केलेलं आहे. एकाने म्हटलं आहे हा दुसरा आतिळा आहे, एकाने म्हटलं आहे की हा दुसरा ज्युलियस सीझर आहे, अलेक्झांडर दी ग्रेट याच्याशी तुलना फक्त याची होऊ शकते असं गोव्याचं जो त्यावेळेचा गव्हर्नर होता त्यांनी म्हटलं आहे. हे त्यांनी काही औपचारिक म्हटलेलं नाही, किंवा त्यांना कोणी काही मुद्दाम म्हणायला सांगितलं होतं म्हणून म्हटलं असंही पण नाही. मनापासून त्यांनी म्हटलं, त्यांनी जाणवलं, त्यांच्या लक्षात आलं की खरोखर हा मनुष्य इथे अद्वितीय असामान्य आहे. आणि असामान्यत्व असतं ना, तिकडं माणसाचं मन आपोआप जातच, नुसतं झुकत नाही, ते भेटतं, मिठी मारल्यासारखं भेटतं. आपण कथेमध्ये ऐकतो की हनुमंतानं तो बाल असताना लहान असताना जन्माला आल्यानंतर
सूर्याला मिठी मारायची का चंद्राला मिठी मारायची ठरवलं आणि त्यांनी एक झेप घेतली म्हणे. ती केवळ पुराणातली कथा मला वाटत नाही, प्रत्यक्षात काय झालं असेल ते आपल्याला काय माहिती नाही आज. परंतु खरोखर माणसाचं मन असंच आहे, त्या मारुतीसारखंच आहे. फक्त त्याला त्या सूर्याचं दर्शन घडवणं हे आपलं कर्तव्य. तोच जर आपण खिडक्या दारं लावून लपवून ठेवला सूर्य किंवा अशा तऱ्हेचे दिव्य तारे, तर मग लोकांना नाही कळणार. पण आपल्या भारतामध्ये जे अनेक राष्ट्रपुरुष होऊन गेले, पण आपल्या शिक्षण व्यवस्थेमधून त्यांचं यथायोग्य दर्शन अजूनही घडताना दिसत नाही. म्हणजे तरुणांपुढे आदर्श नाही, अशी एक खंत नेहमी व्यक्त होत असते. लोकांनी दुर्लक्ष केलं आणि म्हणून एक आमचे डॉक्टर पुग सहस्रबुद्धे म्हणून आम्हाला प्राध्यापक होते SP कॉलेज. मी SP कॉलेजचा विद्यार्थी, तेव्हा ते शिकवताना म्हणायचे इतिहास हे अत्यंत मौलिक धन आहे, याचा सुगावाच कोणाला लागला नाही. तो सुगावा हा जो शब्द ते वापरायचे त्या आमच्या लक्षात येतं की खरोखर सुगावा हा असा बारीक सोरीक गोष्टीतही पण लागतो, चाहूल लागते. ती चाहुली आमच्या कोणा लोकांना लागली नाही आणि शिवाजी महाराजांना आम्ही विसरलोच. आणि त्यामुळे हे चरित्र इतकं दिव्य असून सुद्धा मी पाहतो एक जेम्स डगलस म्हणून होता, तो भारतामध्ये आला. तो इंग्लिश आहे, तो भारतामध्ये 1883 आला. एक 2-4 वर्ष तो सरकारी नोकर म्हणून ब्रिटिश वंशी इथं राहतो, तो राहिला आणि त्यानं शिवचरित्राचा अभ्यास केला. ते स्वतः एक पुस्तक लिहिलं आहे, त्या पुस्तकाचं नाव आहे बुक ऑफ बॉम्बे. आणि त्यात त्यांनी आपल्याला विचारलंय, तुम्हाला मला विचारले, भारतीयांना मराठी माणसांना त्यांनी विचारलंय की व्हेर आर युअर पोएट्स, व्हेर आर युअर ड्रॅमेटिस्ट, व्हेर आर युअर नॉवलिस्ट, व्हेर आर युअर हिस्टोरियन्स दॅट दे कॅनॉट रिवाइव फॉर अस द एलिमेंट्स ऑफ दिस स्टोरी. A story in which the greatest pathos, love, strong as death, and hatred, cruel as the grave, tragedies known and unknown are all lying together in a mighty heap ready for the great magician. Where are your historians? If Walter Scott would have been here in India, he would have soon worked on the subject with all his boasts of heraldry and pomp of power into glowing colors. असं जेम्स डगलस सारखा एक इंग्रज लिहितो आणि आमच्या माणसांना काय आता जुनी भूतं तुम्ही पुन्हा पुन्हा उकरताय ना आमच्या मानगुटीवर ठेवताय असं लोकांना वाटावं. याचा अर्थच असा आहे की आम्ही अजून आवश्यक तेवढे सुसंस्कृत नाही, सुशिक्षित आहोत. पण सुसंस्कृतता आणि सुशिक्षितता या जरा फरक आहे आणि त्यामुळं आम्ही शिवाजी महाराजांना विसरलो हेच खरं. आपण शिवाजी महाराजांचं जे चित्र सांगितलं त्याला संशोधनाचा बळकट असा आधार आहे, त्याच्यामागे मेहनत आहे, तपस्या आहे. पण आपलं सासवडच्या पुरंदरे घराण्यामध्ये आपण जन्मलात, पण आपलं बालपण कष्टाचं होतं. आपण भाजी विक्रीसारखा व्यवसाय सुद्धा त्या काळात केलेला आहे, तरी संशोधनासारख्या क्षेत्रामध्ये ती गोष्ट करावी लागली म्हणून मी ते केली. आणि भाजी विकणं हा काही गुन्हा नाही. हो, पण संशोधनासारख्या क्षेत्रामध्ये तरीही तुम्ही वळलात. करायची वेळ आली हे फार म्हणजे मला ते लोक कौतुकाने म्हणतात, पण मला म्हणतात मला आतून त्या वेदना आहे की मला माझे काही महिने वाया गेले एका अर्थानं. अजून थोडं संशोधन होऊ शकलं. चांगलं लिहिताच तुम्हाला. मी गाडीमध्ये रात्री झोप यायची नाही, झोप मिळायचीच नाही, इतकी गर्दी. त्यात ते भाजीची गाठोडी आणि ती भायखळ्याला नेऊन ती विकायची. काही कौतुकाचं नाही आहे, दुर्दैवच आहे. पण मी ते केलं, पण केल्याचं मला दुःख होत नाही. फक्त माझं मला कौतुक वाटत नाही. पण अशी नको होती वेळ यायला. आपल्याकडे मला अशी माणसांची नावं नाही सांगणार मी, पण जे आपल्या घरच्या कुत्र्यांकरता सांभाळते, कुत्रे पण सांभाळतो, मांजरं सांभाळतो, त्या कुत्र्यांकरता रोजचे 200 रुपये 150 रुपये खर्च करणारे लोक, इतकं चांगलं काम करणाऱ्या माणसाला हे दुर्लक्षित करतात. मी इतकं पाप केलं कोण. मी त्यांच्यावर रागवणार नाही, पण मला स्वतःला मात्र वाईट वाटेल आणि वाटलं. हेवा वाटला नाही त्यांचा की तुमच्याविषयी इतकं आहे ते मला काय देत नाही, असंही वाटलं नाही मला कधी. आपण शिवचरित्र कथनातून
जे कमावलं ते सगळं समाजाला देऊन टाकलेलं आहे. हो पण मी त्यातले थोडेसे मी घेतले आणि त्यातले थोडेसे संसाराकरता वापरले, पण 100% काही मी त्यात दिले नाही, पण 90% जे पैसे मला मिळाले. आणि आणखी त्या गोष्टीचा मला स्वतःला खूप समाधान वाटतं, आनंद वाटतो. मी कधीही कोणाजवळ मागितलं नाही. मी कोणाचं व्याख्यान सांगितलं, आता ते व्याख्यान मी दिलं तर मी त्यांना असं म्हटलं नाही की मला इथे बिदागी द्या आणि काही तुमचं काही देऊ देतं, असंही नाही. लोकांनी न दिलेली माणसं बरीच आहेत, पण तो मग तिथं कधी राग नाही आला, हेवादावा वाटला नाही, काही वाटलं नाही. फक्त असं वाटलं की अशा तऱ्हेची माणसं जर आपल्या घरी आली तर आपण, मीच नव्हे पण असे निर्णायक विषयाचे, कोणी कवी असतात, कोणी उत्तम दर्जाचे वक्ते असतात, कोणी उत्तम कीर्तन करतात, प्रवचन करतात, यांचं किंवा उत्तम त्यांची कला सादर करतात. पण ते कला कोणची असो, त्याचं आपण नाही कौतुक करणार का, तो कोण करणार? तर कौतुक ज्यांना करण्याची ताकद आहे त्यांनी केलं पाहिजे असं मात्र नक्की वाटलं. पण पण असंही प्रेम हे कबूल केलं पाहिजे. आणि खरंच सत्य आहे की फार थोडी उदाहरणं अशी आहेत की ज्यांनी मला काही दिलंच नाही. राग नाही मला त्यांचा, पण तो दिलंच नाही, फार थोडी. पण बाकी सगळ्यांनी भरभरून गेलं. कोणी 5 रुपये दिले, कोणी 10 रुपये दिले, कोणी 50ही दिले आणि कोणी 1-1 लाख रुपयेही दिले. ज्या मध्य प्रदेशच्या शासनानं मला 2 लाख रुपयाचं पारितोषिक दिलं, कालिदास पारितोषिक ते दिलं, त्या मला खूप आनंदही वाटला. आणि हा मनात विचार आला की ज्यावेळेला 1 रुपया मिळाला किंवा मुळीच काही मिळालं नाही, त्यावेळेला आपलं मन जसं होतं ना तसंच आत्ताही असलं पाहिजे की 2 लाख रुपये दिले, खूप आनंद आहे, मनात आनंद आहे. त्याचा गाजावाजाही पण फार करू नये. आणि ज्यांनी दिलं त्यांच्याबद्दल तितकीच आपण कृतज्ञतेची भावना ठेवावी. मी नक्कीच त्यांच्याबद्दल कृतज्ञ आहे. ज्यांनी मनापासून ऐकलं त्यांच्याशी तुम्ही कृतज्ञ राहणार नाही का? राहिलं पाहिजे. कारण चांगले श्रोते मिळणं ही जो निशोची गोष्ट आहे, ते मिळत नाहीत कित्येकदा. पण मला चांगले श्रोते मिळाले. गोमांतकापासून ते थेट वरती अगदी गोंदियापर्यंत सगळीकडे मी गेलो. भारतात अनेक प्रांतात मी गेलो आणि जगातही पण काही देशातून मी हिंडलो आणि माझे विचार मी त्यांच्यापुढं मांडले. आणि प्रतिकूल असा मला काही अनुभव आला, क्वचित एखादा असेलही, पण तो फारसा नाही, अनुकूलच आहे. प्रतिसाद चांगला मिळाला. आपण आयुष्यभर इतिहासाबरोबर जगत आलात, म्हणजे इतिहास काळामध्ये जमलात आपण. पण आज सगळं एकंदर चित्र जर बघितलं तर जागतिकीकरणाचा वारा आहे किंवा नवीन सोशल मीडिया आहे, जग जवळ येतो असं आपण म्हणतो. पण या सगळ्यामध्ये इतिहास, त्याचं महत्त्व काय? आणि इतिहासाची मग जग जवळ येतं सर्व शिवाजी महाराजांना दूर लोटा असं कोण सांगितलं? शिवाजी महाराजांना दूर लोटायचं काहीच कारण नाही. इतकंच नाही, नेसेल आपण का दूर लोटाव? ज्यांनी राष्ट्रवाद म्हणजे काय हे ज्यांनी आम्हाला सांगितलं तो नेतसे, तो आम्हाला प्रिय नाही का? तोही आम्हाला काहीतरी शिकवून गेलेला आहे. जरी आमच्या देशात त्याचा जन्म नसला, तो आमच्या रक्ताचा जन्म नसला तरी तो मोठाच आहे ना. इतकंच नाही, ज्या एका माणसाचं माझ्या मनामध्ये फार राग आहे आणि ते म्हणजे चर्चिल. कारण ते भारताबद्दल बोलताना एकदा बोलले आणि पार्लमेंटमध्ये, त्यांच्या पार्लमेंटमध्ये ते बोलले, विरोधी पक्षाचे प्रमुख होते त्यावर ते बोलले. ते म्हणाले की ह्या भारताला स्वातंत्र्य देऊ नका. इंडिया इज नॉट ए नेशन, इट इज ओनली पॉप्युलेशन. आता एवढा अपमानकारक वाक्य जो बोलला त्या माणसाबद्दल मला राग येणं स्वाभाविक नाही का? पण तरीही मला चर्चिलबद्दल मला अतिशय कौतुक आहे की रामचंद्र अमात्य, धनाजी जाधव, संताजी घोरपडे यांनी औरंगजेबाचं प्रचंड आक्रमण महाराष्ट्रावरती, हिंदवी स्वराज्यावरती आला असताना त्या अक्षरशः उभारून लावलं, त्याचा पूर्ण पराभव केला. तसाच पराभव याही पण चर्चिलनी हिटलरचं नाही का केला? पण त्याचं कौतुक आपल्या मनामध्ये कुठं ना कुठेतरी उमलतच. तो केवळ शत्रू आहे म्हणून त्याला धिक्कारणं हे योग्य नाही. आपल्या त्याचं कौतुक व्हावंच, पण जे चांगलं आहे ना ते शत्रू असलं तरी ते घ्यावं.
पण आज जागतिकीकरणामध्ये वेगवेगळ्या संस्कृतींचा मिलाफ होतो आहे, सांस्कृतिक सरमिसळ होते आहे. अशा काळामध्ये एक प्रादेशिक अस्मिता हे कितपत योग्य आहे? खोटा खोटा हे आपण शिवाजी अधिनिवेश हा धरू नये, पण जे चांगला आहे त्याचा अभिमान का धरू नये? एकही पैसा न खाणारे लाल बहादूर शास्त्री हे इंग्रज माणसाला काय त्याज्य वाटतील का? त्या कधी त्याज्य वाटणार नाहीत. ते लालबहादूर शास्त्रींचंही तितकंच कौतुक करतील, आदर करतील, आणि त्याच्या अजून देवींचंही पण तितकंच ते कौतुक करतील. लालबहादूर शास्त्री आमचे पंतप्रधान होते. अजून देवीन हा ब्रिटिश मंत्रिमंडळातला एक मंत्री होता, तर त्यांचा होता, हे आमचे आहेत. पण दोघांचंही कर्तृत्व एकाच पाळण्यामध्ये समतोल व्हावं हा योगायोग म्हणायचा आहे का? नाही, ही तपश्चर्या मी म्हणेन, हे आम्हाला दिलेले ईश्वरी देणगी मी म्हणेन. वर्तमानाचे सगळे संदर्भ बदलत असताना सुद्धा इतिहास कालबाह्य झालेला नाही किंवा इतिहासातले महापुरुष कालबाह्य झालेले नाहीत. आपण गोव्यामध्ये आलात आणि प्रुडंट मीडिया अशा गजाली मनमोकळेपणे केल्यात. खरं म्हणजे वेळ खूप अपुरा आहे, म्हणजे अजूनही आपण अनेक विषयावरती बोलू शकलो असतो, परंतु आपण आपल्या गोमंतकीय श्रोत्यांसाठी आपले अनुभव सांगितलेत, त्याबद्दल प्रुडंट मीडियातर्फे आपले आभार मानतो. आणि गोमंतकांनी जो इतिहास निर्माण केलेला आहे जुन्या काळातला, इतिहासा अर्थात काळ जे आधी घडून गेला तो इतिहास, तेथे जसे हे झाले विजयनगरच्या साम्राज्याच्या ताब्यामध्ये गोमंतक होता काही काळ, तसंच शिलाहार घराणं इथं राज्य करून गेलं. आणि त्या शिलाहारांची मधली काय होती आपल्याला माहिती आहे का? सप्त कोटीश्वर लंब वरप्रसाद महाराजाधिराज गोपक पट्टराजपती गंडरादित्य चालुक्य गंडरादित्य शिलाहार, ही पदवी ते स्वतःला लावत असत. आणि अशा शिलाहार घराण्याबद्दल आम्हाला का मिळावं वाटत नाही, का कौतुक वाटत नाही? आता आमचाच इतिहास आहे, आमच्या देशाचाच तो इतिहास आहे ना, आम्हाला तो तितकाच प्रिय आहे. माझी गोव्यामध्ये खूप व्याख्यान झालेली आहेत, याही पूर्वी झाली आहेत. आणि गोमांतकातल्या आणि माझाही पण थोडासा गोमांतकाच्या स्वातंत्र्य लढ्याशी जवळून थोडा संबंध आहे, आणि त्यामुळे मला त्या गोष्टीचा गर्व नाही, पण अभिमान आणि नम्रतापूर्वक कृतज्ञताही नक्कीच आहे. जगाचा इतकं दे दुसऱ्या ग्रहावरती आम्ही जरी गेलो आणि आमची राज्य तिथं स्थापन केली तरीसुद्धा शेवटी आम्हाला अभिमान वाटेल तो भारताचाच वाटेल, आमच्याच देशाचा, आमच्याच संस्कृतीचा, आमच्याच परंपरेचा आणि उदात्त अशा आंदोलनाचा आम्हाला नक्कीच अभिमान वाटेल, यात काही शंका नाही. इतक्या प्रेमानं आपण मला बोलवलं, मलाही खूप आणि मनापासून आनंद झाला.